PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। नियम पाळूया, पर्यावरण जपूया, पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करूया। अतिश पारण यांचं गणेश भक्तांना आव्हान। गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम मंडळांतर्फे सुरू आहेत। घरगुती 1.5 दिवसांच्या आणि 3 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाले। घरोघरी उत्साहाचं वातावरण आहे। 17 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाचा समारोप आहे। अशा स्थितीत नदी, हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे यांनी शहरातील पर्यावरण प्रेमींना केलंय। मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांचं सानिध्य शहराला लाभलंय। त्यांच्यासह प्राधिकरणातील गणेश तलाव आणि भोसरीतील विहिरींसह शहरातील विविध खाणींमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं। त्यामुळे नदी प्रदूषण होण्याबरोबरच मूर्तींची विटंबनाही होऊ शकते। हे टाळण्यासाठी गणेश भक्तांसह पर्यावरण प्रेमींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा। त्यासाठी मोशी येथील डीमार्ट जवळील बारणी वस्ती येथे अतिश बारणे यांच्या वतीनं कृत्रिम हौदांची उभारणी केली आहे। गणेश भक्तांच्या सोयीसाठी काही नागरिकांनी हौदांची निर्मिती केली आहे। मूर्ती आणि निर्माल्य दान स्वीकारलं जात आहे। शाडू, माती, धातू, लाकूड, दगड, तुरटी अथवा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी। आता विद्युत रोषणाई व ध्वनी क्षेपकांचा वापर कायदेशीर मर्यादित करावा। ध्वनी पातळी नियंत्रित ठेवावी। दर्शनासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा। प्लास्टिकचा वापर टाळावा। घरगुती गणपती आणि गौरी विसर्जन शक्यतो घरी करण्यावर भर द्यावा। मूर्तीदानास प्राधान्य द्यावं। मंडळांनी मूर्तीचं विसर्जन मंडपालगत कृत्रिम हौदात करण्यास प्राधान्य द्यावं, असं आवाहन अतिश आनंदराव बारणे, शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर यांनी केलंय। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।